11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। मंत्रिपदावरून कोणतेही रस्सीखेच किंवा मतभेद नाहीत। आमच्या पक्षाचा सर्वस्वी निर्णय अजितदादा घेतील आणि आम्ही त्याचं पालन करू असंही ते म्हणाले। चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबतीत भावना व्यक्त केली आहे। शिंदे रडणारे नाहीत तर ते लढणारे नेते आहेत। एकनाथ शिंदेच्या रूपानं महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला अशी भावना बावनकुळेंनी व्यक्त केली आहे। मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। गृह मंत्रालयाबाबत नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार, तसंच पक्षाचे मंत्री त्यांच्या पक्षाचा नेता निवडणार असल्याचं यावेळी शिरसाटांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावीत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आलाय अशी सूत्रांनी माहिती दिली। तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि या बैठकीत भाजपसह मित्रपक्षाबाबतची नाराजी मांडण्यात आली आहे। एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असतेच आणि महाराष्ट्रात तर 3 पक्षाचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार, उच्च पद सोडताना सर्वच नाराज होतात असंही भुजबळ म्हणाले। भाजप आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे तसे स्पष्ट संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। त्यांचे आणि आमचे विचार मेळ खातात, त्यामुळे महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथं आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। त्यामुळे आता भाजपनं पुढे केलेल्या हाताला मनसे अध्यक्ष राज ठाकरे टाळी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र राज्य कायमचं दुष्काळमुक्त करणं हे आपलं लक्ष्य आहे, त्यासाठी आपण येत्या काळात नदीजोड प्रकल्पावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यासोबतच ग्रीन एनर्जीवरही आपला भर राहणार असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे 2030 पर्यंत राज्यातील 52% वीज ग्रीन एनर्जी स्वरूपात पुरवली जाईल असं त्यांनी सांगितलं। याचा शेती आणि उद्योग क्षेत्राला प्रचंड फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। वर्षावरील मुख्यमंत्रीपदाची पाटी झाकण्यात आली। प्रोटोकॉलनुसार पाटी झाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेंचं वास्तव्य, त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आले, मात्र नाव वगळून केवळ मुख्यमंत्री ही पाटी झाकण्यात आली। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या। सोशल मीडियावर फोटोसह शुभेच्छांच्या पोस्टमुळे पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे। ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षाचा नाही असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली। मार्करवाडीनं सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू समोर आणलाय। तिथं सरकारनं मॉक पोल होऊ दिलं नाही, सरकार घाबरलं असा हल्लाबोल त्यांनी केला। धुळ्यात वंचित बहुजन आघाडीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वंचितकडून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वंचितकडून 10,000 स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करणाऱ्या मार्करवाडीला काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी भेट दिली। यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधातील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। काही गोष्टी सस्पेन्स ठेवायच्या असतात, नाहीतर असं वाटायला नको की नाव घेतलं आणि लगेच तयार झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शपथविधीवरून आमदार भरत गोगावलेंनी विधान केले। तसंच मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होणार असल्याचंही भरत गोगावलेंनी म्हटलंय। श्रीजया चव्हाण मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत असा दावा खासदार अशोक चव्हाणांनी केला। त्यामुळे श्रीजयांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या शक्यतेवर स्पष्टीकरण मिळालेलं आहे। मंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याचं पालन केलं जाईल असं विधान भाजप आमदार संजय केळकर यांनी केले। यावेळी राऊतांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला त्यांनी दिला। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे केळकरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं म्हणून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत। किमान 7 ते 8 मंत्रिपदं मराठवाड्याच्या वाट्याला असताना 20 ते 22 जण या पदांसाठी इच्छुक आहेत। ठाण्यातील आनंद आश्रममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धर्मगुरू आनंद दिघेंना अभिवादन केले। यावेळी शिवसैनिक बंधू भगिनींकडून शिंदेंचं स्वागत करण्यात आलं। विधानसभेच्या नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे। 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केलेली आहे. अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. फटाके फोडत आणि पेढे भरवत शिर्डीत नगर परिषदेसमोर जल्लोष करण्यात आला. नागपुरातील रामगिरी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागलेली आहे.